रामकृष्ण हरी. मस्त आता दिवाळीच्या फराळाची तयारी झाली आमची. तर अजून काही म्हणजे बाकीचं करायचं आहे, सगळं काही अजून काही बनवलं नाही बरं का. पण आता मस्त असं अनारशीचं पीठ भिजवलं आहे मी. हे बघा बघा, असं मस्त भिजलं आहे पीठ. तर करून बघू म्हटलं आज. थोडंच पीठ भरलं, असं वल्लं केलं आणि हे बाकीचं पीठ आहे ना असं कोरडंच ठेवलेलं आहे. असं कोरडं असलं का मग आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला कालून घेता येतं. मळून घ्यायचं पीठ, थोडंसं दूध टाकून आहे ना पीठ मळून घ्यायचं. आणि आता एवढं करून पाहिजे आहे ना, तर एवढे आता भिजवलं आहे पीठ. हे मस्त भिजलं पहा. तर आता याच्या करून बघते मी. बाकीचं सामान नंतर करू, मग याच्या करून पाहू आता. तर आधी थोड्याशा अनारशा बनवते आणि नंतर मग शेव, चिवडा, शंकरपाळे ते बनवायला सुरुवात करेल. पहिले तांदळापासून सुरुवात करते मी. पहिलेपासून म्हणजे तांदूळच भिजत घालते मी आधी ना. मग आधी तांदळापासूनच, तांदूळ हे शुभ कार्याला चांगले असते ना. मग आपण पण दिवाळीचं फराळ पाणी बनवतो, मग शुभच बनवायचं. तर पहिले अनारशी तळायची, गोड पदार्थ, आणि मग नंतर बाकीचे बनवायचे. तर आज फक्त अनारशीचं थोडं बनवून घेणार आहे. थोडंच पीठ भिजवलं मी अनारशींचं, बाकीचं पीठ कोरडं ठेवले गूळ कालून ते केवरं पण राहतं. फक्त असं दूध कालवायचं नाही सगळ्याला. मग ते तर आपल्याला समजा उद्या बनवायचं राहिलं ना, तर मग आज थोडं दुधाचा हात लावून आणि पीठ असं मळून ठेवायचं आपल्या पोळीच्या पिठावाने. मग ते भिजलं का मस्त अनारसे येते. तर मी दाखवलंच अनारशांचं करताना, व्हिडिओ काढालच. तर बघा कसं वाटला व्हिडिओ अनारशांचा, तो पण बघा. आणि मस्त आता दिवाळीची तयारी चालली आहे. तर 2 नातू आहे सांभाळायला. ते पण लय त्रास देत आहे मला. ते करायचे होते अनारशा आत्ता लगेच, पण ते दोन्ही नातू लय त्रास देत आहे मला. कुठे गेला रे मल्हार? ते पाय दोघं बी लय त्रास देते रे. आता खाणं झालं त्यांचं, डबल चहा करून दिला त्यांना. पाणी, चहा, दूध पिले, जेवण केले, त्यांच्या आंघोळी झाल्या, तरी ते अजून त्रासच देते खेळतीने. ते झोपलं. आता मी काय करेल, त्यांना दोघांना झोपी लावून देईन, नंतर अनारसे बनवायला बसेल. तेव्हापर्यंत नाही बसणार, कारण ते लय त्रास देते. मग ते आपलं कामाकडं बी लक्ष लागत नाही. आणि पोरं पण इकून ओढता, हात घालते. त्याच्यापेक्षा मग त्यांना झोपून देईल आणि मग करेल. तर बघा कसा वाटला माझा व्हिडिओ, नक्कीच कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.